आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बौद्धिक मालमत्ता आणि बौद्धिक संपदेत होत असलेली वाढ ही देशाची क्षमता वाढवणारी प्रगती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. संविधान दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. विदर्भातही विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातल्या शहीदांना देशभरातून श्रद्धांजली. आणि अकोला, बुलढाणा आणि वाशिम इथं उद्या 27 नोव्हेंबर रोजी अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट घोषित. 28 नोव्हेंबरला काही ठिकाणी येलो अलर्ट. तंत्रज्ञानाच्या जोडीनं भारतीयांच्या बौद्धिक मालमत्ता आणि बौद्धिक संपदेत होत असलेली वाढ ही देशाची क्षमता वाढवणारी महत्वाची प्रगती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 107वा भाग होता. बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती आणि नवोन्मेष ही भारताच्या युवा वर्गाची ओळख बनली असल्याचं ते म्हणाले. 2022 या वर्षात भारतीयांनी पेटंटसाठी केलेल्या अर्जांचं प्रमाण 31% अधिक वाढल्याची आणि 10 वर्षांपूर्वीच्या तुलनेत आपल्या पेटंट्सना मंजुरी मिळण्याचं प्रमाण 10 पटीनं वाढल्याची माहिती त्यांनी दिली. या कामगिरीबद्दल त्यांनी देशाच्या युवा वर्गाचं अभिनंदनही केलं. नुकत्याच पार पडलेल्या दिवाळी आणि छठपूजा सणाच्या काळात देशाच्या बाजारपेठेत 4 लाख कोटी रुपयांपेक्षा मोठी उलाढाल झाली आणि यात स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचा कल जास्त होता, अशी माहिती त्यांनी दिली. व्होकल फॉर लोकल अभियानाचं हे यश विकसित भारत, समृद्ध भारत अभियानाच्या यशाचं महाद्वार उघडत असल्याचं ते म्हणाले. या अभियानामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यासोबतच रोजगाराच्या हमीसह आणि जागतिक अर्थव्यवस्थेतल्या चढउताराच्या काळात अर्थव्यवस्थेलाही संरक्षण मिळतं, असं त्यांनी सांगितलं. सांस्कृतिक मंत्रालयानं आयोजित केलेल्या मेला मोमेंट स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या प्रवेशिकांमधली पुरस्कार विजेती छायाचित्र आणि त्यातून जत्रा आणि मेळ्याचं घडलेलं दर्शन त्यांनी श्रोत्यांसमोर मांडलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या राहुल यांनी पंढरपूर यात्रेतल्या भक्तिभावाचं दर्शन घडवणारं पाठवलेलं छायाचित्र लोकांच्या पसंतीचं छायाचित्र ठरल्याचा उल्लेख केला. स्वच्छतेसाठी झटणारी तसंच सेवाभावी वृत्तीनं समाजातल्या दुर्बल घटकांना मदत करणारी प्रेरणादायी उदाहरणं त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली. अशा उदाहरणातून आपल्या सर्वांना नवं काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी उद्या कार्तिक पौर्णिमेपासून सुरू होत असलेल्या गुरु नानक देव प्रकाश पर्वाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. गुरु नानक देवांचे संदेश भारतासह जगासाठी आजही प्रेरक आणि प्रासंगिक असल्याचं ते म्हणाले. देशभरात सर्वत्र आज संविधान दिन साजरा केला जातोय. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संसदेनं भारतीय संविधानाचा स्वीकार केला होता आणि 26 जानेवारी 1950 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून संविधान दिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आणि नागरिकांच्या कर्तव्याला प्राधान्य देत आपण सगळेच एकत्रितपणे विकसित भारताचा संकल्प पूर्ण करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबई विद्यापीठातल्या संविधान दिंडीत आज सहभागी झाले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात तसंच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात संविधान दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नागपुरात वॉक फॉर संविधानचं आयोजन करण्यात आलं होतं. दीक्षाभूमी इथून काढण्यात आलेली रॅली वेगवेगळ्या मार्गानं मार्गस्थ होत संविधान चौक इथं रॅलीचं समापन करण्यात आलं. भारतीय संविधान दिनानिमित्त आज यवतमाळमध्येही वॉक फॉर संविधानचं आयोजन करण्यात आलं. पालकमंत्री संजय राठोड यांनी हिरवी झेंडी दाखवून या रॅलीला प्रारंभ केला. वाशिम इथं संविधान दिनानिमित्त काढण्यात आलेल्या प्रभात फेरीला प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी हिरवा झेंडा दाखवला. गोव्यात सुरू असलेल्या इफ्फी अर्थात भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या प्रतिष्ठेच्या सुवर्ण मयूर पुरस्कारासाठी 15 चित्रपट स्पर्धेत आहेत.
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या अध्यक्षतेखालील परीक्षकांचं मंडळ विजेत्या चित्रपटाची निवड करणार आहेत. विजेत्याला 40 लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. या रकमेचं निर्माता आणि दिग्दर्शकामध्ये समान वाटप केलं जाईल. विदर्भातील उद्योग क्षेत्रांमध्ये महत्वाचं योगदान असलेल्या बांबू क्षेत्राला भविष्यात विकासाच्या भरपूर संधी असून अॅडव्हान्टेज विदर्भ खासदार सांस्कृतिक महोत्सवामुळे त्याला प्रोत्साहन मिळेल असं मत बैठकीला उपस्थित बांबू क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेला अॅडव्हान्टेज विदर्भ खासदार सांस्कृतिक महोत्सव येत्या जानेवारी मध्ये होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बांबू क्षेत्रातील प्रमुख सदस्यांची बैठक आज नागपुरात घेण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बांबू क्षेत्रातील संधी आणि आव्हानं यावर आपले विचार मांडले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह विविध मान्यवरांनी 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातल्या पोलीस हुतात्मा स्मारकावर 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातल्या शहीदांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी हुतात्मा पोलिसांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भारतीय लष्करानंही मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना श्रद्धांजली अर्पण केली. सर्वसामान्य नागरिकांच्या मतदानानं लोकप्रतिनिधी निवडून येत असतात. आपल्या लोकप्रतिनिधींसह जनकल्याणकारी सरकार निवडण्याचा अधिकार राज्यघटनेनं सर्वसामान्य नागरिकास मतदानाच्या माध्यमातून दिला आहे. त्यामुळे देशाची समृद्ध लोकशाही अधिक मजबूत बळकट करण्यासाठी प्रत्येकानं मतदार यादीत नाव नोंदवावं आणि मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केलं. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत गावस्तरावर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे देखील मतदार यादी पाहण्यास उपलब्ध आहे. येत्या 9 डिसेंबरपर्यंत नवमतदारांना या यादीत आपल्या नावाची नोंदणी करता येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात मरेगाव इथं रानटी हत्तीच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. काल रात्री 8च्या सुमाराला शेतात घुसलेला हत्तींचा कळप हुसकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्यांवर हत्तींनी हल्ला केला. गेल्या 2 महिन्यात हत्तींच्या हल्ल्यात झालेला हा 3रा मृत्यू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव 2023 मध्ये भक्तीचा जागर या आजच्या सकाळच्या सत्रातील उपक्रमाअंतर्गत आज ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात मानवाच्या कल्याणासाठी महापरित्राण पाठ करण्यात आला. मानवतेचे पुजारी, सर्व धर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या, मनामनात राष्ट्रभक्ती रुजवणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कार्य राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावं या उद्देशानं राष्ट्रसंत तुकडोजी या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या मंचावर आज सायंकाळी या संकेतस्थळाचं विमोचन करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची मूळ छायाचित्र, व्हिडिओ यांचा समावेश करण्यात आला आहे. हवामान. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं अकोला, बुलढाणा आणि वाशिम इथं उद्या 27 नोव्हेंबर रोजी अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट घोषित केला असून यवतमाळ इथं उद्या तर 28 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ इथं मुसळधार पावसाचा येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. दरम्यान आज विदर्भात सर्वात जास्त तापमान यवतमाळ इथं 33 अंश सेल्सिअस तर वाशिम इथं सर्वात कमी 13 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. बौद्धिक मालमत्ता आणि बौद्धिक संपदेत होत असलेली वाढ ही देशाची क्षमता वाढवणारी प्रगती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. संविधान दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. विदर्भातही विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातल्या शहीदांना देशभरातून श्रद्धांजली. आणि अकोला, बुलढाणा आणि वाशिम इथं उद्या 27 नोव्हेंबर रोजी अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट घोषित. 28 नोव्हेंबरला काही ठिकाणी येलो अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.